आज नांदेड़ में सभी ओबीसी समाज के लोगों की ओर से ओबीसी अधिकार सम्मेलन का आयोजन किया है। महाराष्ट्र सरकार ने वर्तमान राजपत्र लागू किया। भाजपा ने बार बार कहा है कि ओबीसी का आरक्षण प्रभावित नहीं होना चाहिए। यह ओबीसी के लिए है, लेकिन किसी भी पार्टी का डीएनए, चाहे वह भाजपा हो या कोई अन्य राजनीतिक दल, कांग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आदि ओबीसी का नहीं है। सभी गणमान्य लोगों ने कहा कि इस समय सभी 18 पगड़, 12 बलूतेदार और सभी जातियों और धर्मों के प्रतिनिधि उपस्थित थे। इस समय सभी ने एक ही मांग की कि अगर ओबीसी का आरक्षण प्रभावित होता है तो महाराष्ट्र से आंदोलन अवश्य होगा। साथ ही नांदेड़ जिले के ओबीसी सदस्यों की ओर से ओबीसी आंदोलन और मार्च की दिशा तय करने के लिए हर गांव और तालुका में ओबीसी की बैठक की जाएगी। निर्धार आज या ठिकाणी झालेला आहे। विभागीय लेवलला मेळावा वगैरे सर्व कार्यक्रम करण्याचा निर्णय आमचे नेते डॉक्टर बी डी चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विभागीय मीटिंग आता लवकरच घेणार आहोत। नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या बैठका होणार आहेत। वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यात मोर्चे होणार आहेत, आंदोलन होणार आहेत, रस्ता रोको होणार आहे। ओबीसी समाज तीव्रपणे आंदोलन करणार आहे। मी या ठिकाणी या मंचावरून मी जाहीर करतो, येणाऱ्या 17 तारखेला नांदेडच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी झेंडा फडकवण्यासाठी नांदेडमध्ये येऊ देणार नाही। ओबीसी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे। माझं त्या सगळ्यांना आव्हान आहे, ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी या आणि ओबीसीचा रोष पहा। त्याचबरोबर आताच आमची डीएनए टेस्ट झालेली आहे। डॉक्टर साहेबांनी ती कुठून टेस्ट आहे, डीएनए टेस्ट करणं सगळं ओबीसी फील्डचं काम आहे। ओबीसीचा डीएनए आहे म्हणणार हा भाजप, त्या ठिकाणी त्यांच्या डीएनए मध्ये निजामाची त्या ठिकाणी डीएनएचे अवशेष सापडलेले आहेत। म्हणून भाजपच्या डीएनए मध्ये निजाम आहे, कारण ते निजामाचे दाखले घेत आहेत, त्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही। आम्हाला आमचा डीएनए जे काय आहे असं म्हणत आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम केलं ते भाजप आणि फडणवीस सरकारने केलं। फडणवीस सरकारने आमच्या पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ पवार असतील किंवा अजित पवार असतील, या तिन्हीला आणि त्याचबरोबर मूग घेऊन गप्प असलेले काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि उभाटा गट हे ज्यांनी ओबीसीचं पानिपत डोळ्याने बघितलं पण त्यांनी आम्हाला हात दिला नाही, सहकार्य केलं नाही आणि या सगळ्यांनी मिळून ओबीसीला जोरदार धक्का दिला। येणाऱ्या काळ निवडणुकामध्ये ओबीसी आता या सगळ्यांना जोरदार धक्का दिला। ओबीसीचा राजकीय पक्ष ओबीसी जे ओबीसी आमच्यासाठी लढतायत, जे चांगले संघर्ष करतायत, त्या ओबीसी ज्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार। आपण गुलाम ओबीसी ना करणार नाही। कुठल्या इथल्या प्रस्तावित लोकांचे जे गुलाम चेले चपाटे त्यांना आम्ही मतदान करणार नाही। जे स्वतंत्रपणे ओबीसी साठी लढतायत त्यांना आम्ही निवडून देऊ। आज नांदेड जिल्ह्यातील ओबीसी मुक्त घटक आणि बलुतेदार समाजाची मोठी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। जवळपास प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून एक कार्यकर्ता महत्वाचा या ठिकाणी उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठरलंय की आता 51 लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल। नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल। जिल्ह्याला किमान एक 5 लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलवून 1 करोडच्या पेक्षा जास्तही ओबीसी समाज आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्हाला जमवायचं आहे। त्याचं नियोजन सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे आणि आम्हाला ठरवलंय उद्याच्या 17 तारखेला जे या ठिकाणी झेंडावंदनला जे लोक येणार आहेत, जे सरकारमध्ये लोक आहेत, ज्यांनी आजपर्यंत काही ब्रशब्द बोललो नाही, त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत। आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही काय पाप केलंय, आम्ही काय गुन्हा केलाय। तुम्ही आमच्या ताटामध्ये जे काही माती टाकली आहे ते माती तुमच्या ताटामध्ये आम्ही आता कालवल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो, मग ग्रामपंचायत असो की लोकसभा असो, तुम्हाला मात्र या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये आणि मराठवाड्याच्या मायभूमीमध्ये तुम्हाला जमिनीत गाडल्याशिवाय ओबीसी राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आता हे खऱ्या अर्थानं खोटारडे सरकार आहे। मुख्यमंत्र्याला मला माहित नाही, एवढे विद्वान माणूस आपण त्याला समजत होतो। ओबीसीचा डीएनए आमच्यामध्ये आहे मला सांगत होतं आणि ओबीसीला 1 पैशाचा सुद्धा आम्ही भट्टा लावत नाही असं म्हणत होते। आजही उठून तेच सांगतात। आम्हाला सांगा ना, 58 लाख तुम्ही नोंदी दिल्यात, आता सरसकट 58 लाख लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहात, मग कसे ते ओबीसी मध्ये आले नाही असं म्हणतात? कसं ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवली नाही म्हणतात? संपूर्णपणे खोटारडेपणा आहे आणि हा खोटारडेपणा
सगळ्या लोकांच्या मनात आलाय, निदर्शनात आलाय. जे कोणी ओबीसीचे लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असेल त्यांचंही म्हणणं एकच आहे, आपल्याशी कोणी जर गद्दारी केली असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आपल्या छाताळामध्ये जर कोणी खंजीर खुपसला असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. याला याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही काय आता स्वस्थ बसणार आहे. ही शपथ या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी ओबीसीने या ठिकाणी घेतलेला आहे.